नमस्कार मंडळी, मी राम शिंदे. आपण पाहत आहात KSK सोशल नेटवर्क. KSK सोशल नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, बातम्या आहे शरयू नदीच्या तीरावर वसलेली प्रभू श्री रामांची जन्मभूमी म्हणजे अयोध्या. आणि याच अयोध्या नगरीमध्ये जावळी तालुक्यातील श्री विठ्ठलधाम क्षेत्र आंबेघर आयोजित हरिभक्त पारायण श्री प्रवीण महाराज शेलार आणि सर्व सहकारी यांनी सातारा जिल्ह्यातील 1000 भाविकांसह भव्य दिव्य संगीत रामायण महामहोत्सवाचे आयोजन केले असून 5 दिवस होणाऱ्या या कथेचे सुप्रसिद्ध रामायणाचार्य हरिभक्त पारायण महादेव महाराज रसाळ यांच्या मधुर आणि रसाळ वाणीतून या रामकथेचा आपण आनंद घेऊया.
केली. पण जाताना भगवान शंकर काय म्हणत होते, प्रभू रामराया, माझ्या या नव्या संसाराला सुरुवात होणार आहे, तुम्ही माझ्या संसारात या, माझ्या प्रपंचात तुम्ही या, म्हणजे प्रपंच आनंदाचा होईल. हे सूत्र एक लक्षात ठेवा. कोणाला बोलवावं आपल्या घरी, कोणाला बोलवावं आपल्या संसारात, प्रपंचात, गाडग्या मडक्याच्या गोराडोराच्या प्रपंचात कोणाला बोलवावं, संतांना किंवा देवाला बोलवावं. ते दोघंही आनंद देऊ शकतात. पाहुणा आपण बोलावतो, आपला हलगट स्वभाव आपण पाहुण्याला बोलावतो, ते काय देऊन जातात, हे याचं तर नाहीच आपल्या कोंबड्याचा पावलेलं. कोणाला त्याला म्हणते सिगरेटच्या पाकिटाला पैसे दे, असल्या नालायकाकडनं अपेक्षा काय करणार. भगवान शिवजी या पार्वतीला, सतीची आता पार्वतीला नंदीबाईला घेतले आणि कैलासाकडे निघालेले दोघं जण. जाता भगवान शंकर कोणाला बोलावत आहे, रामरायांना बोलावतात आणि रामांना म्हणतात, या माझ्या प्रपंचात या, तुमचं मी आगत करतो, स्वागत करतो आणि तुमची शरणागती सुद्धा करतो. रामरायांना संसारात येण्याचं आव्हान करत करत भगवान शंकर कैलासाकडे निघालेले. अयोध्या नगरी में राम का दरबार है, ये बड़े हनुमान जी के सामने हम नाच रहे हैं. जो भी अयोध्या आकर नाचेगा उसको अपने घर जाके बहुत नाचना नहीं पड़ेगा, सौगंध के साथ खेला होगा. नाचायचे 5 मिनिटं, नंतर आरती करायची. स्टेशनला गाडी लेट झाली, गर्दी खूप होती.
यात्रेचा उद्देश प्रतिवर्षीचा आपला ठरलेला आहे. ही यात्रा पिकनिक नसून भक्ती मार्गाकडे वाटचाल करणे अशी आपल्या प्रकारची नियमावली ठरलेली आहे. असो, प्रथम दिवस आहे, सर्व व्यवस्थित व्हायला सभा बाजू केलेली आहे.